नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो जवसाची चटणी, म्हणजे जिला आपण आळशी असं म्हणतो. तर त्या आळशीची आज आपण चटणी बनवणार आहोत. अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. रोजच्या जेवणामध्ये आपण किंचितसरी चटणी नक्की रोज आपण घेऊ शकतो. तर यासाठी काय करायचं आहे, कढई छान गरम करायची आहे. त्यामध्ये 8 ते 10 पाकळ्या आपण लसणाच्या घालून घ्यायच्या आहेत. आपल्याला या लसणाच्या पाकळ्या साधारण 2 मिनिटं व्यवस्थित थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. आता इथे आपण तेल किंवा तुपाचा वापर करणार नाही आहोत. छान व्यवस्थित आपल्या ज्या लसणाच्या पाकळ्या भाजून झाल्या, की एक चमचाभर आपण यामध्ये घालून घेणार आहोत जिरं. आता जिरं आपण यासाठी घालतोय, काही जणांना आळशीचा त्रास होऊ शकतो. तर आळशीचा त्रास होऊ नये आणि ते व्यवस्थित जिरलं गेलं पाहिजे, यासाठी आपण यामध्ये 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे. आता इथे साधारण मी इथे 200 ग्रॅम आळशी घेतलेली आहे, म्हणजे जवस घेतलेले आहे. आता हे जवस आहेत, हे तुम्हाला अगदी भाजलेलेही बाजारात उपलब्ध असतात. तर तुम्हाला जर भाजलेले नसतील मिळाले, तर तुम्ही काय करायचं आहे, हे असे कच्चे जवस घ्यायचे, व्यवस्थित त्यांना पाखडून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे जवस व्यवस्थित निवडून त्यांना आपण इथे वापरात घेणार आहोत. तर हे 200 ग्राम जवस आहेत, म्हणजे साधारण 1.5 वाटी इतके हे जवस आहेत. आता जवसांना आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. साधारण 5 मिनिटं मी यांना ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता याला आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आपण. आता इथे मी छान मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आणि आता ही जी आळशी आहे तुम्ही अशीही खाऊ शकतात. आता ही रोस्ट केलेली जी आळशी आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतो. पूर्ण मिश्रण गार झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत. इथे आपण थोडासा मसाला घालून घेतो, म्हणजे इथे मी लाल तिखट घातलेलं आहे. साधारण आपण 1.5 चमचा इथे लाल तिखट वापरतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. आपल्याला टिकवायचं यासाठी पाव चमचा इथे मी हिंग घालून घेतलेला आहे. इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता कधी-कधी भाजलेली जर आळशी तुम्ही घेतली तर यामध्ये मीठ ऑलरेडी असतं. आता इथे मी अगदी पाव चमचा साखर आणि अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर घातलेले. छान मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक पावडर करून घ्यायची. आता इथे आपली चटणी तयार झालेली आहे. ही जवसाची चटणी अतिशय पौष्टिक आहे आणि चवीलाही खमंग लागते. तर ही नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा आणि ज्या कुठल्या स्त्रियांना मेनोपॉजचा त्रास आहे किंवा अगदी तुम्हाला हाडांची कुठली दुखणी-खुपणी असतील, तर कोणीही व्यक्ती ही चटणी आवर्जून जेवणामध्ये वापरू शकतात. किंचितसं चटणी नक्की वापरा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.